नमस्कार सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुरूंच्या नैवेद्यासाठी बनवूया फक्त 10 मिनिटात शिजवलेल्या भाताची मलाईदार खीर. सकाळी लवकर उठून देवाची छान पूजा केली. मग विसरलो की फुलंच आणली नाही. मग गेलो फुलं आणायला आणि काही छान फुलं तोडली. पण फुलं पण थोडी कमीच भेटली. असो, मग काय, आलो घरी आणि मंदिरामध्ये देवाजवळ ती फुलं ठेवली. त्यासाठी लागणार आहे 1 ग्लास तांदूळ. 1 ग्लास तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. त्यानंतर कुकरमध्ये तांदूळ शिजायला टाकूया आणि नंतर कुकर शेगडीवरती ठेवून देऊया. तांदूळ शिजूपर्यंत दुसऱ्या साईडला पुरीसाठी गव्हाचं पीठ मळून घेऊया. पुरी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल टाकून तेल चांगलं गरम करायला ठेवूया. पिठाची एक मोठी चपाती लाटून घेऊया. मग घरातली कोणतीही गोल वाटी किंवा डब्याचं झाकण घ्या आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या कापून घेऊया. तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं. तेल चांगलं तापलं की मगच आपण या पुऱ्या तेलात सोडूया. तेलात पुरी टाकल्यावर झाऱ्याने हलकीशी दाबा आणि हे बघा, आपली पुरी कशी गुबगुबीत टम फुगली आहे. बघा, आपल्या मस्त टम फुगलेल्या आणि मऊ पुऱ्या तयार आहेत. चला तर मग आता आपण खीर बनवायला घेऊया. कुकरमधून थोडासा भात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता आपण एका डिशमध्ये सुकं खोबरं बारीक किसून घेऊया. खोबरं किसून झाल्यानंतर एका वाटीमध्ये ड्रायफ्रूट्स काढूया आणि छान बारीक करून घेऊया. बारीक करून झाल्यानंतर शेगडीवर टोप ठेवून त्यामध्ये तूप टाकून तूप चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये किसलेले खोबरे टाकून घेऊया. खोबऱ्याचा किस लालसर होऊपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरमध्ये जी भाताची पेस्ट करून घेतली होती ती या टोपात टाकून घेऊया. आता ही पेस्ट तुपामध्ये छान मंद आचेवर परतून घ्यायची आहे. तुपात परतल्यामुळे खिरीला खूप छान खमंग आणि शाही चव येते. भात छान परतून झाला की यात आपण दूध एकत्र टाकून घेऊया. दूध टाकतानाच चमच्याने छान ढवळून घ्या, जेणेकरून भाताच्या गाठी होणार नाहीत. त्यानंतर खिरीला रिच आणि शाही बनवण्यासाठी यात टाकूया भरपूर ड्रायफ्रूटचे तुकडे आणि खिरीचा सुवास घरभर दरवळण्यासाठी शेवटी घालूया 1 छोटा चमचा वेलची पावडर. दुधाला छान उकळी आली की आता वेळ आहे यात खिरीची गोडी आणि चव वाढवण्याची.
सगळ्यात आधी आपण यात टाकूया आवडीनुसार साखर. तुम्हाला खीर जितकी गोड हवी आहे तितकी साखर तुम्ही घालू शकता. आता हे सगळं छान एकत्र मिक्स करून घेऊया आणि साखर विरघळेपर्यंत खिरीला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे चांगली उकळी देऊया. वा, मस्त सुवास सुटलाय आणि आपली मलाईदार घट्ट खीर अगदी परफेक्ट तयार झाली आहे. चला तर मग गरमागरम टम फुगलेल्या पुऱ्यासोबत ही थंडगार मलाईदार खीर सर्व्ह करूया. हा बेत दिसायला जितका सुंदर आहे, चवीला तितकाच अप्रतिम लागतोय. तुम्ही सुद्धा ही झटपट होणारी सोपी रेसिपी घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी सुवर्ण किचन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.